दीर्घ काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे अखेर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। मित्रांनो, तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते चलपती राव यांचे रविवारी सकाळी वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले। त्यांना सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांच्या जागीच मृत्यू झाला। चलपती यांनी त्यांच्या कारकिर्दीत 600हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे। चलपती यांचा जन्म 1944 मध्ये आंध्र प्रदेश येथे झाला। सिनियर NTR यांच्या प्रोत्साहाने त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती। 1966 मध्ये रिलीज झालेल्या गुदाचारी 116 या चित्रपटातून चलपतींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। चलपती हे विनोदी भूमिकांसाठी आणि खलनायक म्हणून ओळखले जायचे। त्यांनी साक्षी, कलियुग कृष्णदू, कडप्पा रेड्डम्मा, जगन्नाटकम, अर्धरात्री हत्यालू आणि रक्तम चंदीनी रात्री या चित्रपटाची निर्मिती केली होती। तर 600हून अधिक चित्रपटात ते महत्त्वाच्या पात्रात झळकले होते। त्यांच्या मृत्यूची बातमी अचानक समोर येताच सिनेसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीच्या एका युगाचा अंत झाला अशी भावनिक पोस्ट त्यांच्या चाहत्यांनी केली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे चलपतीराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।